संविधानाने मला सर्व अधिकार दिलेत, हे ज्या नेत्यांना मिरवायचे म्हणजे याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील आणि सुनील तटकरे असतील, यांचा जो गेम होता की सगळे कंट्रोल हातात घ्यायचे, स्वतः हिरो बनायचं आणि दिल्लीवाल्यांची ईडीची कारवाई नाही तर इतर कारवाई ह्यात स्वतःवर येणार नाही, नाही तर स्वतः आपण त्यातून मोकळं व्हावं, ह्या जो त्यांचा गेम होता तो कुठेतरी फिसकटलेला आहे आणि काकींना ह्या गोष्टी आता कळालेल्या आहेत आणि काकींनी पुऱ्या पक्षाची ताबा कंट्रोल त्याच्यामध्ये हातामध्ये त्यांनी घेतला, ही चांगली गोष्ट आहे। त्यामुळे आमदार आणि कार्यकर्त्यांची काळजी घेतली आणि या अशा नेत्यांना ज्यांना पार्टीवर कंट्रोल स्वहितासाठी घ्यायचा यांना बाजूला ठेवलं तर पार्टीला कुठेही त्या ठिकाणी अडचण येईल असं आम्हाला वाटत नाही। मुख्यमंत्री साहेब बोलत असताना त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं वक्तव्य केलं, स्टेटमेंट दिली, राईट ऑफ रिप्लायमध्ये मी त्याच्यावर काही मुद्दे मांडले। कुठेही काही इल्लीगल गोष्ट ही कर्नाटक सरकार नाही तर कर्नाटक पोलीस प्रशासनाकडनं झालेली नाही। आपण तर त्याच्या खोलामध्ये जर गेलात तर राज्यसभेमध्ये तिथे असणाऱ्या भाजपच्या आमदारांनी 0 FIR बद्दल एक प्रश्न विचारला होता, ज्याला उत्तर हे तिथले जे होम डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत नाही तर मिनिस्टर आहेत त्यांनी त्याला उत्तर दिलं होतं आणि उत्तरात हेच सांगितलं आहे की 0 FIR हा कुठंही होऊ शकतो। उत्तर प्रदेश सरकार जी भाजपची सरकार आहे त्यांनी सुद्धा सर्क्युलर अशाच पद्धतीचा तिथं काढलेला आहे। त्याच्याबरोबर आपण जर बघितलं असेल तर सुशांत सिंग राजपूत नाही तर हे प्रकरण बघितले त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात 0 FIR झालेला आहे। ADR बद्दल जे ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट बद्दल जे बोलले त्यांनी रेफरन्स देताना ललिता कुमारी रेफरन्स त्या ठिकाणी दिला। अमित कुमार हे जे काही दुसरं सुप्रीम कोर्टचं प्रकरण आहे त्याच्यात सुप्रीम कोर्टाने जी रुलिंग दिली त्याच्यामध्ये ADR जर झाला असेल तर आपल्याला FIR करता येतो। आणि पण सगळ्यात गोष्टीमध्ये महत्त्वाचं काय, मुख्यमंत्री साहेबांनी स्वीकारलं की जो कर्नाटकाकडनं FIR आलेला आहे त्याला आम्ही इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून आता स्वीकारत आहोत। आता हे उत्तर अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी दिलं तर आम्हाला जे पाहिजे होतं FIRच्या मदतीने योग्य दिशेनं ते इन्व्हेस्टिगेशन तिकडे जावं एवढीच आमची इच्छा होती। आणि मुख्यमंत्री साहेब जर बोलत असतील की आम्ही तो FIR स्वीकारणार आहोत आणि आमच्या इन्व्हेस्टिगेशनचा तो एक भाग बघणार आहे, त्यामुळे आम्हाला जे पाहिजे होतं आता झालेलं आहे। त्यामुळे त्या FIR मध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि मी जी डिटेल कंप्लेंट तिथं केलेली आहे त्याच्या अनुसारच इन्व्हेस्टिगेशन जर होणार असेल तर नक्कीच अजितदादांना न्याय देण्यासाठी मदत त्या ठिकाणी होईल। आम्ही कुठं म्हणतो की कोणाच्या भावना कमी आहेत का जास्त आहेत, अख्ख्या तमाम महाराष्ट्राच्या जनतेची भावना आहे दादांना न्याय मिळाला पाहिजे। त्या जनतेमध्ये मी सुद्धा येतो, पार सुद्धा येतो, जय येतो, काकी येतात, CM साहेब येतात, एकनाथ शिंदे साहेब येतात, सगळेच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी येतात। त्यामुळे आम्ही सर्वजण नागरिक आहोत, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की दादांना न्याय मिळाला पाहिजे। त्यामुळे वेगळं तिथं काय होतं असं काय नाही, शेवटी आम्ही सर्वजण भावनिक आहोत, योग्य दिशेने तपास जावा एवढीच आमची इच्छा होती। FIR स्वीकारल्यामुळे नक्कीच तो ते जे तपास आहे इन्व्हेस्टिगेशन आहे ते राईट डिरेक्शनला जाईल असं तरी आज आम्हाला वाटतंय। CBI बद्दल सुद्धा बोलत असताना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एका रिपोर्टची वाट बघू, पण AIBच्या रिपोर्टची तुम्ही वाट बघणार असाल तर 2-3 वर्ष काहीच होणार नाही। त्यामुळे तोही मुद्दा जेव्हा मी मांडला तेही त्यांनी स्वीकारला आणि स्वतः त्यांनी सांगितलं की मी जेव्हा दिल्लीत अमित शाह साहेबांना भेटेल तेव्हा हा मुद्दा घेऊन CBI कडनं सुद्धा तपास लवकर कसा सुरू होईल याची दक्षता आम्ही घेऊ असं त्यांनी सांगितलं। आता पुढच्या काही दिवसांमध्ये काय केलं जातं आणि काय होते हे आपल्याला बघावं लागेल। मी त्याच्यावर सुद्धा बोललो, एक तर राहुल गांधीजींनी सगळा विषय समजून घेतल्यानंतर त्यांना एकतर आश्चर्य वाटलं की FIR महाराष्ट्रात घेतला जात नाही आणि मला त्यांनी FIR बद्दल एवढंच सांगितलं होतं कि जिस राज्य में न्याय मिल सकता है उस राज्य में आप ट्राय क्यों नहीं करते। त्यांनी कर्नाटकाचं नाव नाही घेतलं, त्यांनी तेलंगणाचं नाव नाही घेतलं, तर दुसऱ्या कुठल्याच राज्याचं नाव त्या ठिकाणी घेतलं नाही। आणि मी सातत्याने हेच सांगतोय, गवई साहेबांवर जेव्हा बूट फेकला होता त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये सुद्धा 0 FIR करण्याची अनेक लोकांची इच्छा होती, पण ती इच्छा पूर्ण होऊ शकली नाही। ती कुठं झाली तर फक्त कर्नाटकामध्ये झाली आणि कर्नाटकामध्ये अशा पद्धतीने न्याय मिळतो हे मला दिसल्यानंतर मी स्वतः अजितदादांना न्याय देण्यासाठी FIR करण्यासाठी कर्नाटकात गेलो।
कोणाचाही कॉन्टॅक्ट वापरला नाही, गेलो बसलो, रिक्वेस्ट केली, रिक्वेस्ट स्वीकारली गेली, FIR केला, FIR दुसऱ्या दिवशी ट्रान्सफर सुद्धा केलं. म्हणजे तिथं FIR स्वीकारला, पण इन्व्हेस्टिगेशनसाठी हा महाराष्ट्राला तो कर्नाटकाला पाठवलेला आहे. त्यामुळे आता हा महाराष्ट्र पोलीस यंत्रणेचा तो एक भाग झालेला आहे. बस याच्यात वेगळं काय नाही. त्यामुळे याच्यात राजकारण कुणी केलेलं नाही, महाराष्ट्राचं नाव खराब त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न कुणी केला नाही. आणि महाराष्ट्राचं नाव खराब हे काय कर्नाटकामुळे झाला असं नाही, महाराष्ट्रातच FIR अजितदादांच्या बाबतीत घेतला नाही, याच्यामुळे जेवढं नाव खराब झालंय तेवढं दुसऱ्या कुठल्या विषयामुळे झालेलं नाही असं मला वाटतं. पण याच्यात चर्चा करून डिस्कशन करून न्याय मिळावं, यात राजकारण येऊ नये एवढी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. सुनील तटकरे असं म्हणतायत, तुम्हाला त्यांनी टार्गेट केले, वहिनी अध्यक्ष झाल्यापासून काही डोमकावळे डोकावत आहेत. दादांच्या निधना दिवशी ज्या लोकांनी विलिनीकरणाच्या गोष्टी काढल्या होत्या, महाविकास तर विविध मुद्द्यांवर बोलतायत आमदार रोहित पवार. या त्यांच्या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत राहील.